संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आज जे पदार्थ आपल्याला करायचे आहेत म्हणजे आज जे जेवणामध्ये आपल्याला पदार्थ करायचे आहेत ना त्याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी मी 2 दिवस झाल्या फ्रीजमध्ये स्टोअर केलेल्या, तर त्या आपल्याला फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायच्यात म्हणजे जेवणाला सुरुवात करेपर्यंत त्या रूम टेम्परेचरवर येतील आणि त्यातला ना शिजण्यासाठीचा जो वेळ लागतो ना तो बऱ्यापैकी वाचला जाईल. इथे बघू शकता खोबरं होतं, कालचा जो दुधी हलवा राहिलेला तो बऱ्यापैकी उरलाय कारण तेवढा खाल्ला गेला नाही, कारण थोडा जरी केला ना तरी खूप होतो कारण गोड गोड किती खाणार आपण. आणि इथे बघू शकता हे जे कारलं आहे म्हणजे आपण फ्राय करून ठेवलेलं आणि तुम्ही 2 दिवसापूर्वीचा जर व्लॉग बघितला असेल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती मी शेअर केलेली आहे. तरी पण मी पुढे जेव्हा भाजी करेन तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की कशा प्रकारे आपण कारलं तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आता मी फ्रीजमधनं काढून घेणार आहे कोथिंबीरची वडी, कारण कोथिंबीरची वडी मी ना सगळ्या कापून त्याच्या प्लॅस्टिकचा जो माझ्याकडे रॅप पेपर आहे ज्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा पाणी जाऊ नये म्हणून भाज्या वगैरे स्टोअर करून ठेवते त्याच्यामध्ये मी व्यवस्थित मध्ये मध्ये कापलेल्या, कारण एका वेळेस एवढी मोठी वडी आपण काही पूर्णपणे फ्राय करणार नाही, तर मी जेव्हा भरल्या डब्यामध्ये तेव्हाच त्या कापून भरलेल्या. आणि ह्याच्यातला अजून एक छोटा तुकडा होता तो मी सकाळी ऑफिसला फ्राय करून नेला, कारण दुपारी असं काहीतरी वाटतं जेव्हा टिफिन असतो ना तेव्हा असं काहीतरी वाटतं की अरे वेगळं काहीतरी असावं की जेणेकरून जेवण पटकन संपावं, कारण वेगवेगळ्या सगळ्यांच्या भाज्या असतात, कधी माझी भाजी आवडीची असेल नसेल किंवा समोरच्या मैत्रिणीची किंवा समोरच्या कलिगची भाजी आवडीची असेल नसेल माहिती नाही. तर ताकाची आज कढी पण करायची होती जसं मी तुम्हाला काल म्हटलेलं, त्याच्यासाठी ताक लावले म्हणजे विरजण लावून ठेवलेलं दह्याचं, तर ते बघू शकता अगदी छान मस्त असं घट्टसर दही झालेलं, तर ते पण मी फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवलं आहे. पण ताकाची म्हणजे कढीची रेसिपी मी आजच्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे, ती उद्याच्या व्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगमध्ये जी तुमची कालच्या व्हिडिओला रिक्वेस्ट होती कारल्याची भाजी, ती आज कारल्याची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आज ज्या पद्धतीने दाखवली आहे तर पुढच्या वेळेस दुसरी पद्धत मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. मग तुम्हाला जी सोपी वाटते किंवा तुम्ही दोघींमधली टेस्ट करून बघा तुम्हाला कुठली चांगली वाटेल तेव्हा ते मला नक्की कमेंट करून सांगा. पण आत्ता मात्र ही जी भाजी दाखवली तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी झाली आणि तुम्हाला ती भाजी आवडली की नाही, आणि मेन म्हणजे त्यातमध्ये कडूपणा तुम्हाला लागला की नाही. बऱ्याच वेळा कारल्याची भाजी खाताना आपल्याला पहिला प्रश्न आहे तर कारल्याची भाजी कडू तर नाही आहे ना, तर कितीही म्हटलं तरी कारल्याची भाजी थोडीफार कडू असतेच असते, पण ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला अजिबात कडू लागणार नाही. तर कालच्या व्हिडिओ खाली आजच्या म्हणजे कालचा म्हणजे जो तुम्हाला उद्या बघायला मिळेल, आणि कालच्या व्हिडिओ खाली जी कमेंट होती त्याच्यामध्ये एक कमेंट अशी होती की तू रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर म्हणजे डोक्यावरनं आंघोळ करतेस का, तर नाही आहे, मी रोज घरी आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय माझी पुढची कामं चालू होतच नाही. सकाळी तर आपली आंघोळ असतेच, पण दिवसभराचं जे म्हणजे जिथे आम्ही काम करतो हॉस्पिटल फील्डमधनं आल्यानंतर मी घरात अशीच वावरत नाही, मी घरी आल्यावर नेहमी आंघोळ करते. म्हणजे कितीही उशीर झालेला असला तरी आंघोळ करणं हे मस्ट आहे. फक्त एवढंच आहे ज्या दिवशी एखाद्या दिवशी उपवास असतात म्हणजे गुरुवार असो किंवा इतर कुठलाही सण असो, म्हणजे जसं संकष्टी आहे, अजून कुठलेही उपवास असतात ज्या दिवशी मला नैवेद्य वगैरे करायचा असतो, तर कसं असतं आपण दिवसभर फिरून वगैरे आलेलो असतो म्हणून मग मी पूर्ण केसावरनं आंघोळ करते. जसं काल संकष्टी होती म्हणून मी केसावरनं आंघोळ केलेली, आणि इतर वेळेस गुरुवारी तुम्ही मला बघाल तर गुरुवार असल्यामुळे मी आल्यावर केस धुते आणि ते मी झोपताना मग ड्रायरने ड्राय करूनच मी झोपते. मी अशीच झोपत नाही, कारण मग नंतर मग रात्रभर ओले राहिले तर खूप थंड, आणि एसी पण चालू असतो कधी कधी, त्याच्यामुळे थोडीशी थंडी वगैरे लागून मग थोडंसं कधीतरी सर्दी वगैरे होण्याचा चान्सेस असतो, त्याच्यामुळे ते ड्राय करूनच मी झोपते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी पुढे कंटिन्यू करणार आहे जो आपला एवढ्या दिवसापासून पेंडिंगचा हॉल होता, मिंत्रा हॉल, जो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. साधी सिंपल आणि म्हणजे काय बोलतात अगदी कमी खर्चामध्ये मी ती शॉपिंग केलेली आहे, आणि मग म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. आय होप तुम्हाला ते आवडेल बघायला, कारण तुम्ही देखील कम्युनिटी पोस्टवर पण बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना आवडेल बघायला, आणि आशा करते खरंच तुम्हाला आवडेल. तुमचं काही सजेशन असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला या सगळ्यापैकी म्हणजे मी जे काही दाखवेन प्रोडक्ट त्याच्यापैकी कुठला प्रोडक्ट जास्त आवडला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर आपण सुरुवात करूया आता. कारल्याच्या भाजीमध्ये जेवढा तुम्ही कांदा जास्त टाकाल ना तेवढी भाजी अगदी छान चवीला होते. तर याच्यासाठी कारली आपण छानपैकी धुवून घेतलेली, मध्यभागी कापलेली, आणि त्याच्या आतमधल्या ज्या बिया होत्या ना त्या आपण कापून साईडला काढून ठेवलेल्या. त्याच्यानंतर अगदी पातळ नाही आणि अगदी जाडही नाही असे आपण कारल्याचे काप करून घेतले.
आणि त्याला थोडंसं मीठ आणि लिंबू लावून 10 ते 15 मिनटं आपण तसंच बाजूला ठेवून दिलेलं. जेव्हा 10 ते 15 मिनटं झाली तर छानपैकी त्याच्यातला रस पिळून काढला आणि मग आपण ती तेलावर थोडीशी परतून घेतलेली, म्हणजे अशी कुरकुरीत होईपर्यंत, जशी आपण भेंडी भाजून घेतो तशा पद्धतीने ही फ्राय करून आपण ठेवून दिलेली. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही करून ठेवली ना तर सकाळच्या वेळेस भाजी ना अगदी 5 ते 7 मिनिटात होतात, अजिबात वेळ लागत नाही. आता इथे मी फोडणीला फक्त कांदा दिलेला आहे. कांदा छान गुलाबी रंगावर मस्तपैकी परतून घ्यायचा. जेवढा तुम्ही छानपैकी तो परताल ना तेवढी भाजीला चव खूप सुंदर अशी येणार. आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. याच्यामध्ये फोडणीला जर तुम्ही हिरवी मिरची टाकली ना तरी देखील भाजी खूप सुंदर होते. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल किंवा कुठले वेगळे मसाले नसतील तर तुम्ही ही हिरव्या मिरचीची पण करू शकता. जिथे आपण मसाला वापरलाय तिथे तुम्ही हिरवी मिरची टाका. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सेमच टाकायच्यात. इथे बघू शकता आता माझा जो आपला कांदा होता छान असा परतलाय. आता याच्यामध्ये आपण थोडंसं किंचितचं मीठ टाकणार आहोत, कारण मीठ आपण ऑलरेडी कारल्याला टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कारल्याला बऱ्यापैकी मीठ असणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं. मी अर्धा छोटा चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. जर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकलात तरी देखील चालेल. आता आपण हे जे कारलं घेतलेलं ते सगळे याच्यामध्ये ओतून घ्यायचं. खूप अगदी छान एकजीव करून घ्यायचा. सगळा कांदा मसाला कारल्याला अगदी छान लागला पाहिजे. आणि याच्यावरती फक्त एक पाण्याचा थोडासा हफका मारायचा, म्हणजे अगदी किंचितचं असं मी पाणी टाकलंय बघा. आणि छानपैकी याला ना वाफ काढून घ्यायची. एक वाफ निघाली की याच्यामध्ये थोडंसं तुम्ही चिंचेचा कोळ तुमच्याकडे असेल तर टाका, किंवा सगळ्यांकडेच काही आघळ उपलब्ध नसतो तर आमच्याकडे आघळ टाकला जातो, किंवा मग आमसुलं जी असतात म्हणजे कोकम असतात ती 2 कोकमं टाकली जातात, नाहीतर मग आघूळ, काहीतरी दोघांपैकी एक जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही टाका. याच्यामध्ये नारळाचा जो चव आहे म्हणजे किसलेलं ओलं खोबरं आहे ते टाकायचं आणि याला वाफ काढायची. आणि आपली कारल्याची भाजी चमचमीत अशी तयार झालेली. आणि तुम्हाला ना ही बघूनच अगदी चमचमीत अशी दिसेल आणि अगदी खाल्ल्याशिवाय तुम्हाला वाटणारच नाही की ही मी खाऊन बघण्याची इच्छा अशी होईल ना पटकन करताच की ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. आजची ही मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आय होप तुम्हाला ही आवडली असेल. चला आता आपण पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूया. तर इथे ज्या मी कुर्तीज घेतल्या, तुम्ही त्याला कुर्तीज पण म्हणू शकता किंवा वन पीस पण म्हणू शकता. दोन्ही प्रकारे आपण त्याला स्टाईल करू शकतो. अशा प्रकारचे मी 4 ऑनलाईन मागवलेले आहेत ड्रेसेस आणि ते म्हटलं आज तुमच्याबरोबर शेअर करू, कारण बऱ्याच दिवसांपूर्वी मी पोस्ट टाकलेली आणि घेऊन ठेवलेले आहेत मी, पण मला शूट करायला जमलं नव्हतं, त्याच्यामुळे मी शूट केलं नव्हतं. म्हटलं आज चला तुमच्याबरोबर शेअर करू. आता बऱ्याच वेळा डिसेंबर चालू होतोय, तो तुम्हाला डिसेंबरसाठी थोडंसं पार्टी वेअर किंवा असं छोटं मोठं काही फंक्शन्स असतील किंवा गेट टुगेदर असेल तर आपल्याला घालण्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की काही जण वन पीसमध्ये तेवढे असे कम्फर्टेबल नसतात. तर बऱ्याच वेळा थोडासा वन पीसचा लुक आणि त्याच्यावर तुम्ही जर चुडीदार वगैरे घालून कशा पद्धतीने जर करू शकता, अशा पद्धतीचे मी जे काही घेतलेले आहेत टॉप्स ते तुमच्याबरोबर शेअर करेन. तर सर्वात आधी जी कुर्ती आहे त्याचं मटेरियल आहे ना कॉटनमध्ये आहे आणि ना ते रेड कलरमध्ये आहे. आणि इथे बघू शकता, हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे. आणि ना याला वन साइडेड मध्ये इथे नॉट मध्ये पॅटर्न दिलेला आहे. हात बघायला याचे तर 3/4 स्लीव्ज आहेत आणि ना इथे साईडला ही ना येलो कलर मध्ये बॉर्डर आहे, ही अगदी सुरेख दिसते. आणि ही जी प्रिंट आहे ना ही काही अगदी खडूची प्रिंट असते ना तशी नाही, म्हणजे ही जाणारी प्रिंट नाही. म्हणजे मी आता हे नखाने करते पण मला कुठे हाताला पण लागत नाही आणि ही स्प्रेड पण नाही होत आहे. आणि हे बघा, ही याची जर लेंथ म्हणाल तर तुम्ही नी लेंथ पर्यंत आहे. आणि याचा जो हा घेर आहे ना हा मात्र खूप सुंदर असा घेर आहे बघा, म्हणजे अगदी खूप असा आहे आणि दिसायला तर खूप सुंदर दिसतोय हा पॅटर्न. म्हणजे 3 कलर मध्ये आहे. ग्रीन रेड कलर मध्ये जेव्हा कुठलाही ड्रेस असेल तर त्याला ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट, येलो कलरचा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतो. आणि याच्या बॅक साईडला ना खरं बघाल ना खूप सुंदर असा पॅटर्न आहे. ऍक्च्युली नाही, हा जो नेटचा जो पॅटर्न आहे म्हणजे या ज्या लेस होत्या ना तर पूर्ण खालपर्यंत होत्या. तर मी काय केलं, मग खूप जास्त असं इथपर्यंत होऊन जातात, तर म्हणून मी मागे 2-3 व्हिडिओच्या आधी मी शेअर केलेलं की मी ते पॅटर्न इथे वापरलं. तर तुम्ही बघू शकता माझ्या ज्या ड्रेसचं ब्लाऊजच्या याचं होतं ना तो कपडा मी इथे लावला आणि त्याला ना पॅक करून घेतलं आणि ना हे थोडंसं इथपर्यंतच ठेवलंय, म्हणजे कम्फर्टेबल वाटेल आपल्याला वापरू तेव्हा.
तर अशा पद्धतीने फक्त हा एकच या ड्रेसचा हे आहे, नाहीतर पण तुम्ही त्याला असं काहीसं केलं तर हा खूप चांगला आहे. बाजूला डिस्प्लेला तुम्हाला दिसत असेल की मी घातल्यानंतर हा ड्रेस कसा दिसतोय आणि खरंच खूप सुंदर आहे. आणि याची प्राइस रेंज तुम्ही म्हणाल तर हा मला 480ला मिळालेला आहे. हा मला ऑफरमध्ये मिळालेला. याची कॉस्ट आय थिंक 650च्या आसपास मला काहीतरी दाखवत होती, पण माझ्याकडे कुपन होतं ते वापरून मला हा या रेंजमध्ये मिळालेला आहे. तर आता हा झाला पहिला पीस. आता मी तुम्हाला दुसरा पीस दाखवते. तर आता दुसरा ड्रेस दाखवते मी तुम्हाला. हा पण तुम्ही अँकल लेंथ लेगिन्स किंवा मग असाच ऍज अ वन पीस म्हणून घालू शकता. आणि हा खरंच खूप सुंदर आलाय. याचा कलर तुम्ही बघाल ना तर अगदी सुरेख दिसतोय बघा. लाईटवरच एवढा छान दिसतोय हा कलर. ऍक्च्युली हा जेव्हा मी ऑर्डर करत होती ना तेव्हा याचा कलर खूप लाईट दिसत होता आणि मला ऑर्डर करताना थोडीशी भीती वाटत होती की अरे हा एवढा लाईट येतोय का. पण हा कॉटन मध्ये असेल म्हणून मी मागवलेला. पण याचं मटेरियल ना अगदी कॉटन असं नाही आलंय, थोडंसं पॉलिस्टर रेयॉन मिक्स आहे याच्यामध्ये मटेरियल. आणि खूप सॉफ्ट असं मटेरियल आहे. अगदी तुम्ही दिवसभर घातलात ना अंगावर तुम्हाला कुठे कळणार नाही. याची पण लेंथ तुम्ही म्हणाल ना तर ही बघा नी लेंथ आहे. आणि ना मेन म्हणजे याला घेर खूप सुंदर आहे. म्हणजे एवढा घेर आहे ना की तुम्ही इझिली छान असं कॅरी करू शकता. म्हणजे कुठे असं अनकम्फर्टेबल वाटणार नाही. कारण जेव्हा जास्त वेळ आपण घालतो किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये असतो तेव्हा असा जर असेल ना हा घेर तर खूप सुंदर दिसेल. आणि मला ह्याचा हा जो शोल्डरचं फिटिंग आहे ना, जर तुम्ही स्लीवलेस वापरत असाल ना तर हे शोल्डरचं फिटिंग याचं खूप मस्त आहे. ऍक्च्युली ही जी मी साईज मागवली ना ही S साईज आहे. आणि याच्या आधीचा जो ड्रेस दाखवला मी रेड कलरचा तो एक्स्ट्रा स्मॉल साईज मध्ये. थोडंसं प्रत्येक ऍक्च्युली ब्रँड सेम नाही येते, हे ब्रँड वेगवेगळे आहेत. मी सगळे प्रोडक्ट डिटेल तुम्हाला बाजूला त्या डिस्प्लेला दाखवेनच. इथे जर याची बॅक साईड म्हणाल तर बॅक साईड सेम आहे, प्लेन आहे. आणि पाठीमागून पॅक गळा आहे. म्हणजे बऱ्याच वेळा इथे ओपन वगैरे असतो तर तसं काही नाही, पूर्ण पॅक गळा आहे. आणि हा ड्रेस मला ना खूप सुंदर म्हणजे अगदी कमी रेंजमध्ये मिळाला. हा मला 290ला मिळालाय. आणि 290ला ही डील खरंच खूप सुंदर आहे. आता जर तुम्ही बघायला जाल तर याची किंमत 599 600 अशी दाखवते. पण याच्यासाठी तुम्हाला काय करायचं हे मी व्हिडिओ म्हणजे सगळे ड्रेसेस दाखवून झाले की मग मी तुम्हाला सांगेन. पण हा खरंच खूप सुंदर असं मटेरियल आहे आणि ड्रेस खूप सिक्तो. याच्यामध्ये पण बरेचसे कलर ऑप्शन्स वगैरे अवेलेबल आहेत. हे जेवढे मी ड्रेस दाखवते त्याच्यामधल्या सगळ्यांमध्येच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. आणि खूप चांगली अशी डील आहे या रेंजला तरी. तर आपण तिसरा प्रोडक्ट बघूया आता. चला आता तिसरा ड्रेस दाखवते. हा पण खूप सुंदर असा कलर आला. म्हणजे मला जसं वाटलेलं त्याच्यापेक्षा पण अगदी छान असा आलाय कलर. आणि थोडासा वेगळा असा कलर आहे. आणि याचं जे मटेरियल आहे ना ते अगदी थोडंसं शायनिंग, थोडंसं ग्लॉसी, थोडंसं सिल्क मटेरियल असा लुक देणारा ड्रेस आहे. आता तुम्ही म्हणाल किती बोलते, ओपन करून कधी दाखवणार, तर चला ओपन करून दाखवते. तर हा बघा असा पॅटर्न आहे. ऍक्च्युली हा पॅटर्न थोडा माझ्यासाठी मोठा आहे. हा स्मॉल साईज आहे. मला थोडासा एक्स्ट्रा स्मॉल असला असता तर बरं झालं असतं. पण जर मी एक्स्ट्रा स्मॉल घेतला असता तर थोडासा टाईट वाटला असतं मला. पण म्हणून मग मी स्मॉल साईजच ठेवली आता. आणि अशा पद्धतीने पॅटर्न आहे. हात याचे 3/4 मध्ये आहेत. आणि याचा जो पॅटर्न आहे ना जर तुम्हाला थोडंसं लूज पण वाटत असेल ना तर ही जी नॉट दिलेली ना त्याने अशा पद्धतीने तुम्ही टाईट करू शकता. आणि मग असं काही खूप असं वाटणार नाही त्याने. तर अशा पद्धतीने बघू शकता. आणि याचं अजून एक प्लस पॉईंट म्हणजे सगळ्याच ड्रेसचे प्लस पॉईंट मी तुम्हाला सांगते की सगळ्यांचे घेर असे मी खूप सुंदर असे व्यवस्थित मोठे असतील असे घेतलेले आहेत. आणि हा पण तुम्ही कशावरही पेअर करू शकता. सिंगल असंच ऍज अ वन पीस म्हणून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि जे कम्फर्टेबल नसतील ते अँकल लेंथ चुडीदार बरोबर तुम्ही मिक्स मॅच करून घालू शकता. आणि हे जे तिन्ही ऑप्शन्स आहेत त्याच्यावर तुम्ही कुठल्याही कलर्स म्हणजे आपल्याकडे व्हाईट, ब्लॅक किंवा रेड असे जे कलर्स असतात ते अँकल लेंथ लेगिन्समध्ये किंवा तुमच्याकडे असणाऱ्या चुडीदारमध्ये ते अवेलेबलच असतात. तर तुम्ही ते त्याच्याबरोबर कशाबरोबर पेअर करू शकता. तर असा कलर माझ्याकडे नव्हता हा कलर म्हणून मी घेतला. याच्या बॅक साईडला म्हणाल तर बॅक साईडला नेक असा राऊंडच आहे. अगदी काही ओपन वगैरे नाही. आणि तुम्हाला इथे बघूनच कळत असेल की याचं मटेरियल खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी सॉफ्ट सिल्कचं मटेरियल असतं ना तसं मटेरियल आहे. आणि घातल्यावर तुम्हाला बाजूला डिस्प्लेला दिसतच असेल कशा पद्धतीचा आहे. हा ड्रेस पण मला 520च्या आसपास काहीतरी मिळालेला आहे. या सगळ्या ड्रेसची कॉस्ट तुम्ही बघाल ना तर 2000 लिहिलेली आहे, 1600 आहे, त्याच्यावर 2200 रुपये अशा वेगवेगळ्या कॉस्ट होत्या. पण आपल्याला ऑफरमध्ये कधी कधी मिंत्रावर बऱ्याचशा स्वस्त मिळतात.
आणि जेवढे आता मला मिळालेत ना याच्यापेक्षा पण कधी कधी स्वस्त मिळतात. तुम्ही काय करायचं, प्रोडक्ट जेव्हा जेव्हा तुम्हाला आवडतील ना तेव्हा ते विश लिस्टमध्ये टाकून ठेवायचे आणि जेव्हा त्यांचं रोज एकदा दिवसातून बघायचं. जर तुम्हाला शॉपिंगच करायचीच आहे तर तुम्हाला जे जे प्रोडक्ट्स आवडतात ते कार्टमध्ये टाकून ठेवायचे. जेव्हा त्याची प्राइस तुम्हाला असं वाटेल की अरे ड्रॉप झाली आहे तर तेव्हा पटकन ऑर्डर करून टाकायची, कारण त्याची प्राइस लगेच एका दिवसात लगेच चेंज होणारी असते. त्याच्यामुळे थोडंसं लक्ष देऊन तुम्हाला ऑर्डर करायची असेल, एखादा प्रोडक्ट खूपच आवडला आणि तुम्हाला घ्यायचे. माझ्या जवळपास मिंत्राच्या कार्टमध्ये मी एक बॅग टाकून ठेवलेली आहे. म्हणजे त्याच बॅगमधली मोठी साईज आणि छोटी साईज आज जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं ती मी बॅग कार्टमध्ये टाकून ठेवलेली. जेव्हा ती आउट ऑफ स्टॉक होते तेव्हा ती आउट ऑफ स्टॉक तिथे दिसते आणि अवेलेबल झाली की ती तिथे येते. आणि मला त्याची प्राइस रेंज थोडी जास्त वाटते. ती जोपर्यंत प्राइस रेंज त्याची कमी होणार नाही तोपर्यंत ती माझ्या कार्टमध्ये तशीच दिसून राहील. तर आता आपण चौथा प्रोडक्ट बघूया. तर ही जी आहे कुर्ती, ही लॉंग कुर्तीमध्ये आहे, म्हणजे ॲज अ ड्रेसमध्ये आहे. आणि याचं पॅटर्न म्हणाल तर थोडंसं सिमिलर आहे माझ्या सगळ्या पॅटर्नमध्ये असतात. जसे माझे कॉलरचे ड्रेस असतात तशाच पॅटर्नमध्ये आहे. आणि कलर फक्त याला चांगला ब्लॅक असा कलर आहे. तुम्हाला मकर संक्रांतीला डेली वेअरसाठी काही असं घालायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता. खूप चांगला पॅटर्न आहे आणि याच्यामध्ये सगळे कलर ऑप्शन्स आहेत बघा. खूप चांगला दिसेल. याच्यावरती तुम्ही जर पॅन्ट टाईप जे पजामाज येतात तशा टाईपमध्ये काही घातलं तर खूप सुंदर दिसेल, ऑफ व्हाईट मध्ये वगैरे. किंवा तुम्हाला रेड कलर असेल तर रेड कलर तर चांगलाच दिसेल. याच्या हाताचं जर तुम्ही म्हणाल ना तर ह्याचा पॅटर्न खूप चांगला पफ स्लीव्ह सारखे आहेत. आणि हा जो पॅटर्न आहे ना इथे हे इथपर्यंत आहेत आणि जेव्हा इथे येतात ना तेव्हा तुम्ही त्याला असं हे करू शकता. म्हणजे हे पफ झाला याचा आणि ही नॉट तुम्ही अशी टाय करू शकता. आणि हे जे गोंडे आहेत नॉटला ते पण थोडेसे असे मल्टी कलर मध्ये, म्हणजे 2-3 कलर मध्ये असे त्यांनी गोंडे दिलेले आहेत. असे दोन्ही साईडला हाताला छान दिसतात. मी तुम्हाला बाजूला डिस्प्लेला दाखवतेच आहे मी घातल्यावर तो कशा पद्धतीने दिसतोय. आणि याची अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मी सांगू तुम्हाला, याला ना पॉकेट्स आहेत जे माझ्या प्रत्येक ड्रेसला असतात. मी जिथून ड्रेस घेते तिथे मी प्रत्येक ड्रेसला माझ्या पॉकेट्स असतातच असतात. हे बघा अशा पद्धतीचं पॉकेट्स आहे. आणि जर तुम्ही खाली म्हणाल ना तर बाजूला तर याच्या साईड कट आहेच त्यांनी दिलेला. आणि जो सर्वात शेवटी आहे ना तर याचा जो खाली स्क्वेअर मध्ये असतो आपल्याला तर तसा नाहीये, हे राऊंड मध्ये. हे जे आहे ना ते राऊंड सर्कल मध्ये केलेला आहे हा शेप. त्याच्यामुळे थोडासा वेगळा दिसायला लुक दिसतो. पण हा कपडा पण खूप चांगला आहे. हा पण पॉलिस्टर मध्ये आहे, रेऑन पॉलिस्टर मध्ये मिक्स असा आहे. बॅक साईडने म्हणाल तर अगदी प्लेन आहे पण खूप छान आहे. म्हणजे जर तुम्हाला मकर संक्रांतीसाठी काही विचार करायचा असेल तर हा एक ब्लॅक कलर मध्ये मी चांगला ऑप्शन तुम्हाला सांगितलाय. आणि याचा तुम्ही हा एक हात बघा कसा दिसतोय आणि हा हात बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने हा हात दिसतोय. मी तुम्हाला बाजूला तर दाखवतेच आहे माझा फोटोमध्ये, म्हणजे तुम्हाला नीट कळेल की कशा पद्धतीने याचा लुक दिसतो. तर हा जो ड्रेस आहे हा पण मला ऑफरमध्ये 300 रुपयालाच मिळालेला आहे. याच्यावर कॉस्ट लिहिली आहे 1699. तर अशा पद्धतीने हे माझं छोटंसं असं जे शॉपिंग केलेलं ते मी तुमच्याबरोबर बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग होतं ते आज तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. तुम्हाला काही प्रोडक्ट्स आवडले असतील यातले, तुम्हाला काही ऑर्डर करायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्याची लिंक मी अवेलेबल करून देईन. मी कम्युनिटी पोस्टवर मी वेगळी लिंक शेअर करेन, व्हिडिओच्या खाली देणार नाही. म्हणजे तुम्हाला कम्युनिटी पोस्टवर दिली तर ती व्यवस्थित राहील आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचली देखील जाईल. तरी ज्यांना कम्युनिटी पोस्टमध्ये नसेल कळत नसेल किंवा काही, तर मला व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा, मी तिथे ती शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हे जे काही सगळे प्रोडक्ट जे मागवलेले आहेत ते मी बरेच दिवस विचार करून, म्हणजे मला कसे सूट होतील किंवा आपण कसे कम्फर्टेबल असू याचा विचार जास्त करून मागवलेले आहे. कारण ऑनलाईन शॉपिंग तसं बघायला गेलात तर मी फार कमी करते जसं मी म्हणते तुम्हाला. पण यावेळेसची जी ही ऑनलाईन शॉपिंग आहे खरंच चांगली झाली, मस्त झाली आणि माझ्या रिझनेबल रेटमध्ये, माझ्या बजेटमध्ये झाली. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे रिझनेबल मिळाले तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. याचे सगळे प्रोडक्ट्स डिटेल जे आहेत याचे काही लिंक्स असतात, पण प्रोडक्ट डिटेल असं नाही म्हणता येणार. पण जे काही बेसिक गोष्टी त्याची प्राइस रेंज आणि ज्या काही आहेत ते मी बाजूला डिस्प्लेला तुम्हाला जेव्हा जेव्हा हा व्हिडिओ, म्हणजे जिथे तिथे क्लिप येईल याची प्रत्येक ड्रेसची तिथे मी शेअर करेनच तुमच्याबरोबर. तुमचं काही सजेशन असेल आजच्या व्हिडिओसाठी मला नक्की कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला असं काही हॉल्स बघायचे असेल तर ते देखील मला नक्की सांगा. जर माझ्याकडे अवेलेबल असेल तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता तुम्हाला येणाऱ्या मार्गशीर्षसाठी माझ्याकडनं थोड्याशा नवीन आयडियाज बघायला मिळतील. आपल्याला कमेंट पण आलेली
की ताई तुझं हळदी कुंकूचं प्रिपरेशन किंवा तुझ्याकडे काही आयडियाज आहेत तर त्या आम्हाला आधी दाखव, म्हणजे आम्हाला त्या हळदी कुंकूसाठी यूज करता येतील. तर बघू, जसं जमेल तसं मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन लवकरात लवकर, कारण हे सगळे दिवस आपण बोलता बोलता कुठे निघून जातात ना कळतच नाही. आणि आत्ता असा होईल की आत्ता मार्गशीर्ष गुरुवार येईल, पहिला गुरुवार 5 तारखेला आहे, तर तो कधी येईल 5 तारीख आपल्याला कळणार देखील नाही. विचार चालला तुमच्याबरोबर सगळं शेअर करावा, बघू कसं जमतं तसं. चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजची कारल्याची भाजी कशी वाटली ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.